ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलवरचा मोराळे येथील थक्क करणारी माहिती हा व्हिडिओ पाहिला असेल आणि जे कोणी गुरुदेव दत्त मोराळे या चॅनलवरचे व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहीतच असेल की भूतं उतरवण्यासाठी गाणगापूर नंतर मोराळे पेठ इथला नंबर लागतो. इथे भूतं उतरवण्याचे काम प्रत्यक्षात काका महाराज करतात. तर काकांना गाणगापूर येथे दत्त महाराजांनी अनुग्रह कसा दिला याचा प्रबोधनाचा व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल किंवा काका मोराळे या ठिकाणी कसे आले आणि दत्त महाराजांनी त्यांना त्यांच्या कुटुंबापासून दूर करून त्यांना अनुग्रह कसा दिला हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला काका स्वतः अंधश्रद्धा विरोधात कार्य करत होते. भूत प्रेत करणी बाधा या सर्व गोष्टींवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. पूर्णपणे नास्तिक ते नव्हते, पण देव आहे या गोष्टीवर त्यांचा विश्वास होता. सुरुवातीला काकांना कौटुंबिक समस्या कशा सुरू झाल्या आणि कुटुंबातील एक एक व्यक्ती कशी संपत गेली ते काका सांगतात. 1995 साली काकांचं लग्न झालं. लग्नाच्या 1 वर्षानंतर 1996 साली त्यांना एक मुलगी सुद्धा झाली. ती जन्मल्यानंतर लगेचच तिला काचेच्या पेटीत ठेवण्यात आलं. सुरुवातीचे 4 वर्षे तिच्या तब्येतीच्या तक्रारी फार असल्यामुळे तिला सारखं दवाखान्यामध्ये न्यावं लागायचं. त्यानंतर काही दिवसांतच अत्यंत दुःखद अशी घटना घडली. अखेर आजारपणातच तिने सर्वांचा निरोप घेतला. तिला चालता सुद्धा शेवटपर्यंत आलंच नाही. जर घरातील व्यक्तींचे एका पाठोपाठ निधन व्हायला सुरुवात झाली तर वाईट शक्तीच्या विळख्यामध्ये आपले कुटुंब सापडले आहे असे आपण समजले पाहिजे असे काका सांगतात. साल 2000 चालू होतं आणि काकांच्या वडिलांचा दम्याचा त्रास वाढतच होता. मुलगीच्या निधनानंतर काही दिवसांतच वयाच्या 60व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे सुद्धा निधन झाले. या धक्क्यातून सावरत असतानाच काही दिवसांतच त्यांच्या पत्नी अचानक आजारी पडल्या. माहेरी असतानाच भर अमावस्येच्या तोंडावर अचानक त्यांची वाचा गेली. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ICUत ॲडमिट करण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले. 2 दिवस झाल्यानंतर त्यांची तब्येत थोडीफार ठीक वाटत होती. काकांना कळतच नव्हतं की हे आपल्या कुटुंबासोबत नेमकं घडतंय तरी काय. तर एकदा त्यांच्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये भेटायला काही वयस्कर व्यक्ती आल्या होत्या. त्यांनी काकांना असा सल्ला दिला की 4 वर्ष झालं तुमचा त्रास आम्ही बघतोय, तुमच्या मागं काय लागलंय का बघा. तर काकांचा पुतण्या म्हणजे संतोष दादा अथवा बंडू दादा यांना लहानपणापासूनच त्रिकाल ज्ञान व दिव्य दृष्टी होती. अगदी लहानपणी 8-10 वर्षांच्या असल्यापासून त्यांना जमिनीतले पाणी दिसायचे आणि ते जे ठिकाण सांगतील नेमकं त्याच ठिकाणी पाणी लागायचं. समोर 2 अगरबत्त्या लावल्या की त्यांचं दिव्य ज्ञान जागृत व्हायचं. त्यामुळे काकांना असं वाटलं की आपण त्यालाच विचारून बघावे. तर काकांची ही अडचण पाहण्यासाठी त्यांनी समोर 2 अगरबत्त्या लावल्या असता तेव्हा त्यांना असं दिसलं की आपल्या घराशेजारीच एक बांध आहे आणि त्या बांधाला दगडाचे 2 ढीग आहेत आणि त्यातल्या एका ढिगात एक लिंबू पुरलेला आहे. ही गोष्ट घडली तेव्हा बंडूदादांचं वय होतं जेमतेम 14 वर्षे आणि साल होतं 2003. त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पाहणी केली असता दुसऱ्या दगडाच्या ढिगाऱ्याखाली खरंच लिंबू सापडला. त्यानंतर बंडूदादांनी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. त्यांनी असं सांगितलं की जिथं तुम्ही दगडाचा ढिगारा हलवला तिथं एका स्त्रीचं मुंडकं दिसतंय आणि तिचे केस पांढरे असून डोळे वटारून ती तुमच्याकडे बघते. मग आता काय करायचं हा प्रश्न पडला असताना यावर उपाय म्हणून पुतण्याने सांगितल्याप्रमाणे काका त्या ठिकाणी भस्म टाकून परत घरी आले. ही गोष्ट घडली काकांच्या राहत्या घरी तासगावमध्ये. भूतबाधा करणी यांच्यावर फारसा विश्वास नसणाऱ्या काकांना आता मात्र विश्वास बसू लागला होता की वाईट शक्तींचं सुद्धा अस्तित्व असतं. काही दिवस असंच गेल्यानंतर अचानक एक दिवस काकांच्या आईच्या अंगात त्या अनाकलनीय शक्तीचा संचार झाला आणि रात्री 10:30च्या सुमारास ती बोलू लागली की आज 12 वाजेपर्यंत जे काय करायचं ते कर, मी काय तिला सोडणार नाही. हे सर्व बोलताना आईला 4 जणांनी पकडून सुद्धा ती कोणालाच आवरत नव्हती. आणि त्यानंतर त्याच दिवशी 11:15 ते 11:30च्या दरम्यान त्यांच्या पत्नीचे निधन झाले. आणि अशा तऱ्हेनं वाईट शक्तींच्या विळखात सापडलेलं काकांचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. त्यानंतर काकांना त्यांच्या संसारातून खऱ्या अर्थानं दूर करून त्यांना मोराळे येथे दत्त महाराजांनी कसं बोलावून घेतलं ही गोष्ट इथून पुढे सुरू होते. तर मोराळेपासून 1.5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका मठात
2 संन्याशींच्या समाधी आहेत आणि तिथे काशीवरून आणलेली महादेवाची पिंड व एक नंदी आहे. लिंगायत समाजातील असल्यामुळे त्यांच्या पत्नीसह त्यांचे कुटुंब महादेवाची पूजा करायचे. त्यांची पत्नी संतोषी मातेचं व्रत सुद्धा करायची. आता आपले काम सांभाळून काका मोराळजवळ असणाऱ्या त्या मठात जाऊन तिथली पूजा करून शिवलीलामृत या ग्रंथाचा 11वा अध्याय नित्यनेमाने वाचू लागले. 4 वर्षे अखंडितपणे हा दिनक्रम काकांनी चालू ठेवला. ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवांचे रूप म्हणजेच श्री दत्तगुरू. आणि जेव्हा आपली शंकराची भक्ती परिपूर्णरित्या झाली असताना त्यानंतर तुम्हाला परमेश्वरी कृपेने पुढे श्री दत्त महाराज भेटतात किंवा श्री शंकर आपल्याला स्वतः दत्त महाराजांकडे पाठवतात असे काका म्हणतात. 4 वर्षी परिपूर्ण भक्तिमार्ग झाल्यावर श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणजे श्री दत्त महाराज यांची आज्ञा काका महाराजांना आली. 2007 सालची ही गोष्ट. वसगडी या गावातील एक मुलगा होता. त्याचं कॉलेज संपलेलं होतं आणि त्याला पुढे हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घ्यायचं होतं. त्यावेळी याची फी होती 3 लाख रुपये. मुलाला शिकवायचं असल्यामुळे आणि वडिलांची परिस्थिती नसल्यामुळे त्याने आपली जमीन विकायला काढली आणि मुलाला ॲडमिशन करून दिलं. पण एका व्यक्तीने आपल्याला जमीन का दिली नाही म्हणून त्या मुलावर वाईट शक्तीचा प्रयोग करण्यात आला. मग तो मुलगा त्याला कोणतंही व्यसन नसताना सलग 30 सिगरेट्स तो अचानक ओढायला लागला. अचानक तो इतकं विचित्र वागायला लागला की 10 माणसांना सुद्धा तो ऐकत नव्हता. तो मुलगा होता श्रीमंत घरातला आणि खूप व्यसन करणारा. त्याचं वय होतं 22 आणि तो ॲक्सिडेंटमध्ये मेलेला होता. त्या बाधित मुलग्याला घेऊन त्याचे वडील काकांकडे आले होते. तो मुलगा मनुष्यगणाचा असल्यामुळे तो अतृप्त आत्मा त्याला दिसत होता. काकांनी त्या अतृप्त आत्म्याला विचारल्यावर मला याचं कॉलेज सोडवण्यासाठी पाठवण्यात आलं आहे असं त्यांना सांगितलं. तर यावर उपाय म्हणून बंडूदादांना ह्याबद्दल विचारलं असता खरंच त्याच्या अंगात वाईट शक्ती आहे असं त्यांनी सांगितलं. त्या अतृप्त शक्तीने सांगितलं की मला दत्तांचं मंदिर दिसतंय आणि भगवी कपडे घातलेले महाराज मला दिसत आहेत. ते ठिकाण गाणगापूरच आहे याची खात्री पटल्यानंतर त्या ठिकाणी कोणतरी सिद्ध पुरुष भेटतील या आशेने लगेचच उद्या जाण्याचा निर्णय त्या वडिलांनी घेतला आणि तिथे मठात झाडाखाली ते जाऊन आले. पण तिथे जाऊन आल्यानंतर त्या ठिकाणी कोणीही त्यांना दिसले नाही. तो मुलगा खोटं बोलल्यामुळे काकांनी रागाने विचारल्यावर त्यांना असं सांगितलं की झाडात असणारे महाराज व मठात असणारे महाराज एकच. त्यानंतर काकांना खात्री पटली की हे प्रत्यक्ष श्री नृसिंह सरस्वती महाराज आहेत आणि मला त्यांनी तुमच्याकडे पाठवलं आहे असं त्या मुलाने सांगितलं. तेव्हा काकांचा यावर विश्वास ठेवणं खूप कठीण होतं. म्हणून सत्य कळण्यासाठी बंडूदादांना विचारले असताना त्यांनी त्या मुलग्याला अभिषेक करायला बसवले. त्यानंतर ती अतृप्त शक्ती बोलायला लागली की मला आता जायची वेळ आली आहे. फक्त माझी एक विनंती मान्य करा. ह्या मुलग्याच्या शरीरात मला अमावस्या आणि पौर्णिमेला प्रवेश करण्याची परवानगी द्या. त्याला काही त्रास देणार नाही याची खात्री करून काकांनी ही गोष्ट मान्य केली आणि तो आत्मा त्या मुलग्याला सोडून बाजूला गेला आणि तो मुलगा एकदम नॉर्मल झाला. 2 दिवस तो काकांच्या सानिध्यात सुद्धा राहिला. आता त्या आत्म्याला आपल्याकडे का पाठवलं आणि तो मुलगा आपल्या सानिध्यात कसा बरा झाला ह्याचं उत्तर काकांना शोधायचं होतं. हे शोधण्यासाठी काका त्यांच्या पुतण्याला व त्या मुलग्याला घेऊन स्वखर्चाने त्याच ठिकाणी गाणगापूरला त्या मठाजवळ झाडाखाली आले आणि त्या ठिकाणी एका बाजूला पुतण्याला आणि एका बाजूला त्या मुलग्याला घेऊन बसले. बोलवल्याबरोबर त्या मुलग्याच्या अंगात त्या अतृप्त शक्तीने प्रवेश केला. समोर साक्षात श्री नृसिंह सरस्वती महाराज सुद्धा आहेत असे त्या दोघांनीही काकांना एकाच वेळी सांगितले. लगेच काकांनी हात जोडून महाराजांना नमस्कार केला आणि एका क्षणात त्यांना आपलं उद्ध्वस्त झालेलं कुटुंब दिसलं. तर त्यांनी महाराजांकडे जी गोष्ट मागितली आणि ती देवाने दिली ही भगवंताची लीलाच आहे असे काका सांगतात. तर त्यावेळी महाराजांकडे पाहून काकांनी एकच गोष्ट मागितली, ती म्हणजे अशा ज्या काही वाईट शक्ती असतात आणि ज्यामुळे एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं त्या वाईट शक्तींचे निवारण करण्याची शक्ती मला नको पण माझ्या पुतण्याला द्या अशी विनंती केली. त्यानंतर त्या शक्त्या तुमच्याकडे आल्या आहेत असे त्या दोघांनीही एकाच वेळेस काकांना सांगितले आणि अशा प्रकारे प्रत्यक्ष श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी म्हणजे साक्षात दत्त महाराजांनी काकांना अनुग्रह दिला. आठवड्यातून 1 दिवस गुरुवारी मी तुझ्याकडे भेटीला येत जाईन असे महाराजांनी काकांना सांगितले. आता यावर विश्वास कसा ठेवायचा तर महाराज जे काही बोलतील
ते काकांच्या एका बाजूला बसलेले बंटू दादा आणि एका बाजूला बसलेला तो मुलगा एकाच वेळी उत्तर देत होते. पहिल्या 2 गुरुवारी मोराळे येथे बंडूदादांना दत्त महाराजांचे वास्तव्य जाणवले. तिसऱ्या गुरुवारी मात्र अतृप्त शक्तिबाधित एक व्यक्ती मोराळे येथे आली होती. काकांनी थोडे भस्म तिच्या पायावर टाकले आणि म्हणाले, तो आत्मा भस्म होऊन जाऊ दे असे म्हटले आणि आश्चर्य म्हणजे काकांच्या सांगण्याप्रमाणे ती व्यक्ती पूर्णपणे बरी होऊन घरी गेली. त्यानंतर काकांनी दत्त महाराजांना विनंती करून शारीरिक व्याधी झालेल्या व्यक्तींना पूर्णपणे बरं करण्याची विनंती केली आणि त्या दिवसापासून आत्तापर्यंत काकांनी वाईट शक्तींच्या विळख्यात सापडलेल्या कित्येक कुटुंबांना व शारीरिक व्याधी झालेल्या कित्येक व्यक्तींना पूर्णपणे बरे केले आहे. जसे वाईट शक्तींचे अस्तित्व असते तसेच देवसुद्धा सतत आपल्या सोबत असतो. फक्त त्याला सोबत धरून चला, देवाचे नामस्मरण करा असे काका सांगतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आणखी व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.